त्यांना म्हणजे हे वाचूनच वेळ लागलं म्हणजे मुसंडीचं. बरोबर. ते म्हणले यार पोरांनो तुम्ही हे काय करून ठेवलं, तुम्ही एवढ्या ताकदीचं लिहिलं तुम्हाला माहीत नाही. आणि ते ॲक्च्युली आम्हाला खरंच माहीत नव्हतं. एक गोष्ट आमची आहे, आमच्या जगण्यातली आहे, जरी ती पूर्णतः वास्तव नसली, त्याला कल्पना असली, काल्पनिक जरी असली, तर त्याला वास्तवाची झालं रे. खूप सारे प्रसंग ते वाचकाला म्हणजे वाटतं की यार माझ्यासोबत घडतं, हे तर माझ्यासोबत घडलेलं आहे. म्हणजे आपल्या भोवतालची परिस्थिती रुजलेल्या गोष्टी. त्याला पण थोडा डाऊट चालतं की अरे लिहितोय कोण, म्हणजे मी एवढं काळजीने पाठवतोय, ह्याचा मित्र लिहून कसा पाठवतो एवढं. तर मग त्याने विचारलं बघ खरं नेमकं काय आहे बाबा हे. तर मग मी त्याला सांगितलं सत्य की हे मित्र कोणी लिहित नाही बाबा, मीच लिहितोय. कारण की त्यावेळेस मला एक भीती होती की मला मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय आणि ह्याने मला असं म्हणायला नको की यार तू अभ्यास सोडून मग काय लिखाण बिखाण कशाला करायला लागलास काय. म्हणून मी त्याला तसं मित्राचं नाव सांगितलं. पण ज्यावेळेस मी त्याला सांगितलं की नाही आता मीच लिहितोय, त्यावेळेस त्यांनी जे म्हणजे मला सपोर्ट केला त्या गोष्टीला, ते एवढा म्हणजे मला खुश करणारा होता की मग 2017 पासून 25पर्यंत एवढ्या वर्षात आम्ही मुसंडीतून म्हणजे लिहिताना कुठंच माघारच घेतली. मंडळी नमस्कार, कवरेज.comच्या या व्हिडिओमध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो. आज मी एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहे. आज कुठलीही बातमी नाही किंवा कुठल्याही राजकीय नेत्याची मुलाखत मी करणार नाही, तर आज एक लेखक माझ्याबरोबर आहेत. त्यांनी एक कादंबरी लिहिलेली आहे, मुसंडी नावाची कादंबरी आहे. माझ्या सध्या तुम्ही पाहू शकता हे मुसंडी नावाची कादंबरी सध्या माझ्या हातात आहे. आणि जे 2 सख्खे भाऊ आहेत ते देखील माझ्यासोबत आहे, हे देखील लेखक आहेत आणि हे देखील लेखक आहेत. यांनी हे मुसंडी नावाचं पुस्तक जे आहे ते लिहिलेलं आहे. अमोल करे सर तुमचं देखील कवरेज.comमध्ये स्वागत आहे. त्याचबरोबर अविनाश करे सर तुमचं देखील स्वागत आहे. हे जी मुसंडी पुस्तक आहे ते तुम्ही लिहिलेलं आहे आणि विशेषतः म्हणजे सर सैन्य दलात नोकरीला देखील आहेत. सरांसोबत आपण चर्चा करणार आहोत. सर मला सुरुवातीला जाणून घ्यायचं तुमचा परिचय द्या. पहिल्यांदा आपल्या कवरेज.comचं मी आभार मानतो की इंटरव्ह्यूसाठी बोलवलं आहे. माझा परिचय असा की मी अमोल अंकुश करे, मी आहेर चिंचोलीचा आहे. सध्या मी CRPFमध्ये मथुरेला ड्युटी करतो आहे. आणि आता ही नव्याने मुसंडी ही कादंबरी घेऊन मी प्रेक्षकांच्या समोर आलो आहे, वाचकांच्या समोर आलो आहे. बरं, ही कादंबरीच लिहावी, त्याचबरोबर कादंबरी लिहिताना काय काय तुम्हाला अडचणी आल्या? कादंबरी लिहावी म्हणजे कॉलेज जीवनापासून म्हणजे पुस्तकं वाचण्याचा छंद लागला होता. कादंबऱ्या वाचायचो, आवड होती. वाचत असताना काय की आपल्या भोवताली घडलेल्या गोष्टी आपल्याला पण लिहिण्याची एक आतून यायचं की आपण बी लिहावं. मग मांडण्यासाठी मग काही बरेचदा ह्याच्या अगोदर पण दुसऱ्या गोष्टी लिहिण्याचा प्रयत्न केला होता. काही 10-20 काही 50 पानं लिहायचो, पण आवडायचं नाही, वाटायचं नाही यार आणखी बेटर पाहिजे, बेस्ट पाहिजे. नंतर मग 2017मध्ये मी ट्रेनिंगसाठी गेलो आणि ट्रेनिंगला गेल्यानंतर माझा छोटा भाऊ अविनाश ह्याने मला लिहून पाठवलं. 1-2 पानं लिहून पाठवले. मी विचारलं त्याला की कोणाचं आहे, तर तेव्हा म्हणला माझा मित्र लिहितोय आणि त्यांनी पाठवलं कसं वाटतंय. तर मी विचारलं वय वगैरे किती, ते म्हणलं माझ्याच वयाचं आहे. तर म्हणलं ठीक आहे छान आहे. आता मी म्हणलं ह्या वयाचं आहे तर ठीक आहे, या वयानुसार ठीक आहे. मग 2 ते 4 पानं झाले, 6 पानं, 10-1 पानापर्यंत त्यांनी पाठवलं. मग त्याला नंतर राहवलं नाही. ते म्हणलं आबा हे काय आहे ना मीच लिहितोय. म्हणलं वा वा छान आहे. मग अशा पद्धतीने एक मला लक्षात आलं की हे लिहायला लागला, छान लिहायला लागलाय. मग मी म्हणलं गोष्ट काय आहे सगळी, तर आम्ही त्या गोष्टीवर चर्चा केली. मग मला वाटलं की नाही ही गोष्ट तो म्हणतो त्या पद्धतीने लिहिण्यापेक्षा काय आपण आपली गोष्ट लिहू, आपण ज्या कुटुंबातून आलोत, आपण ज्या पार्श्वभूमीतून आलोत. मग त्यानुसार मुसंडी लिहायची आम्ही सुरुवात केली. आणि जास्त ऑन ग्राउंड काम हा करायचा, कारण मी ड्युटीला असायचो. आम्ही चर्चा करणं असतं, डिस्कशन करणं असतं. मग त्याने फोटो पाठवायचा इकडून. ते आम्ही असं पेनाने नाही लिहिलेलं, हे कॅम्प्युटरवरच बसलेला असायचा तो. मग ते पाठवायचं, आम्ही चर्चा करायचो. मग दोघांचं जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत पुढं जायचं नाही, त्या गोष्टीवर तिथंच राहायचं. आणि असं मग चर्चा करून आम्ही खूप सारा वेळ गेला. म्हणजे मला वाटतं 8 वर्षे लागलीत आता पुस्तक. या मुसंडीची कादंबरी आहे तिची सुरुवात अविनाशपासून झाली. अविनाशने सुरुवातीची लिहिण्याची सुरुवात त्यांनी केली ती मुसंडीची. नंतर मग आम्ही दोघांचे जे काम करीत गेलो तर मग ती दोघांची होऊन गेली. तिच्यावर प्रत्येक पानावर किती पानासाठी आपली कादंबरी? 357 पानांची. माझ्यासोबत याच कादंबरीचे दुसरे लेखक देखील जे यांचे बंधू आहेत अविनाश करे. अविनाश तुझं देखील कवरेज.comमध्ये स्वागत आहे. भैयांनी सांगितल्याप्रमाणे ही जी कादंबरी आहे ती लिहायला तू सुरुवात केलीस, त्याचबरोबर भैया ड्युटीला असताना त्यांना हे पाठवतं. कसं डोक्यात आलं तुझ्या? तुमचं धन्यवाद की तुम्ही आम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं आहे. तर 2017ला खरं तर मुसंडीची सुरुवात झाली होती. त्यावेळेस माझा भाऊ अमोल करे हा ट्रेनिंगला गेलेलाच होता
आणि मग असं वाटायचं काहीतरी लिहावं. पण वाचनाची आवड ह्याच्यापासूनच मला लागली, कारण की संभाजीनगरला आम्ही सोबत शिकायचो. मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचो आणि तो पण करायचा. तर त्याला अवांतर वाचनाचं आवड होती पहिलेच. तर त्याने जे काही कादंबऱ्या त्या आणल्या तर ते मी तिथं रिडिंग रूममध्ये बसून अभ्यासासोबत अवांतर वाचन करायचो. मग ते वाचता वाचता की असं झालं की यार आपण काहीतरी लिहावं. असं 2016ला पहिल्या वेळेस मला वाटलं की लिहावं. मग 16ला मी काही वेळेस लिहिण्याचा प्रयत्न केला की जे ह्याला कुठंच माहीत नव्हतं मी काय करतोय, पण ते मला जमत नव्हतं. मी थांबलो. पण 17ला हे ज्यावेळेस ट्रेनिंगला जाणार होता, मग हे गेल्यानंतर मी काय केलं की त्याच्यात जास्तच गेलो आणि लिहिलं काही. त्याला काही दिवस सांगितलंच नाही. मग आमचा एक कॉमन मित्र आहे की जो थोडा नाटकाशी त्याच्याशी म्हणजे संबंधात असतो. म्हणजे ह्याला पण पटावं मी कुणाच तरी नाव दिलं की हा हे सत्य असू शकतं. ह्या हिशोबाने मी माझ्या मित्राचं नाव सांगायचो. म्हणजे एक 4-5 पेज जे काय लिहायचो ते काही दिवसात होत नव्हते मला. काही दिवसात व्हायचे तेवढे पाठवायचो. मग ते वाचून ते मला कुणी लिहिलं तर मी ते आमच्या एका मित्राचं नाव सांगायचो. मग ह्याला पाठवा, हा ह्याच्याशी संबंधित आहे, हे लिहू शकतोय. मग एक दिवस त्याला पण थोडा डाऊट चालतं की अरे लिहितोय कोण, म्हणजे मी एवढं काळजीने पाठवतोय, ह्याचा मित्र लिहून कसा पाठवतो एवढं. तर मग त्याने विचारलं बघ खरं नेमकं काय आहे बाबा हे. तर मग मी त्याला सांगितलं सत्य की हे मित्र कोणी लिहित नाही बाबा, मीच लिहितोय. कारण की त्यावेळेस मला एक भीती होती की मला मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय आणि ह्याने मला असं म्हणायला नको की यार तू अभ्यास सोडून मग काय लिखाण बिखाण कशाला करायला लागलास काय. म्हणून मी त्याला तसं मित्राचं नाव सांगितलं. पण ज्यावेळेस मी त्याला सांगितलं की नाही आता मीच लिहितोय, त्यावेळेस त्यांनी जे म्हणजे मला सपोर्ट केला त्या गोष्टीला ते एवढा म्हणजे मला खुश करणारा होता की मग 2017पासून 25पर्यंत एवढ्या वर्षात आम्ही मुसंडीतून म्हणजे लिहिताना कुठंच माघारच घेतली नाही. म्हणजे मुसंडी लिहिताना दिवस रात काही नव्हतं. म्हणजे कधी पण कुठल्याही टायमाला मी मुसंडी लिहिलेली. रात्री व्हायचं काय, त्याला नाईट ड्युटी पण असायची, तर तो रात्री पण मला फोन करायचा. म्हणजे 11ला घरी 12ला 1ला 2ला कधी पण करायचा फोन. आणि त्याला पण फोन करताना असं काय वाटत नव्हतं का ह्यो झोपलेला असा, तो पण तेवढ्या हक्काने करायचा. आणि असं पण व्हायचं की त्यांनी फोन केला पण मी जागाच आहे, म्हणजे मी लिहितोच त्यावेळेला. रात्रीच्या 2ला पण कम्प्युटरवर चालूच असायचं. मला तो जॉबला लागला होता, मला स्पेशल रूम होती, जे काय आपल्या गोष्टी मोबाईल होता, कम्प्युटर होता, एक गाडी होती, सगळं त्यांनी उपलब्ध करून दिलेलं होतं मला. मग मला तेवढंच काम होतं. माझं एक शिक्षण म्हणजे वेटरनरीचा डिप्लोमा आहे, LSS, ते माझं झालेलं आहे. तर मी प्रॅक्टिससाठी डॉक्टरसोबत फिरायचो. शेळके डॉक्टर म्हणून होते बीडलाच, एक चौरे सर म्हणून आहेत. तर त्यांच्यासोबत मी जरी दिवसभर प्रॅक्टिससाठी फिरलो तरी संध्याकाळी आलं की मला ती वेळच मुसंडी लिहायची. म्हणजे सगळ्यात जास्त आनंद जर कशात भेटत असेल तर मुसंडी लिहिण्यात आनंद. मग ते मी लिहायचो. मग जे काही लिहिले ते आमची परत दुसऱ्या दिवशी चर्चा होणार भावासोबत की मी असं लिहिलंय तसं लिहिलंय. मग ते आम्ही परत त्याच्यावर चर्चा करायचो कितीतरी वेळेस, तास ना तास, काही दिवस बी म्हणायचं, नुसतं तास नाही. म्हणजे तुम्हाला एक सांगतो, कम्प्युटरवर लिहिल्यामुळे एक फायदा झाला की आपण एखादा 1 तारखेला एखादा प्रसंग लिहिलाय समजा 1 तारखेला, तर आम्ही 15 तारखेला म्हणा किंवा त्या महिन्याच्या 30 तारखेला म्हणा परत त्या प्रसंगावर काम करायचो की म्हणजे तो कट करायचो किंवा नवीन लिहायचो. कारण की जरी तो 1 तारखेला लिहिला असला तरी तो डोक्यातून कुठं जात होता हे फायनल आहे म्हणून. त्या प्रसंगावर अजून काही काम करावं वाटलं तर ते आम्ही 30 तारखेला पण ते काम करायचो. मग मी परत तिथं जायचो, ते प्रसंग परत मग त्याला एडिट करून जे योग्य ते करायचं. मग असा प्रवास जवळजवळ 17 ते 25 एवढे 8-9 वर्षाचा काळ चालला तो प्रवास. त्याच्यात कधी म्हणजे असं लिहून काय म्हणतात ना बोर झाल्यासारखं म्हणा काय म्हणा काहीच नाही. ज्या दिवशी मुसंडीचं आम्ही प्रिंटिंग सोडली त्याच्या आदल्या दिवशी आम्ही मुसंडीवर काम केलंय, लिखाणावर काम केलंय, प्रसंगावर काम केलंय. त्याच आनंदाने जो आनंद मुसंडी लिहिताना सुरुवात करताना होता किंवा माझा भाऊ ज्यावेळेस मला म्हणला की नाही आता म्हणजे तू लिही, किंवा त्याला पण लय भारी वाटलं. मग मी जी खुशी मला त्या दिवशी होती पहिल्या दिवशी, तीच मुसंडीवर शेवटच्या दिवशी काम करताना बी खुशी होती. ह्याच्यात बरेचसे व्यक्ती भेटले, म्हणजे अजय कदम असतील, डॉक्टर चौरे असतील किंवा असे अनेक आहेत. आता सगळ्याचे नाव ऐन वेळेला नाही आठवणार. ढवळे सरांनी तर खूप मदत केली. जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक आहेत आणि खूप छान लिहितात ते. मला वाटतं की नाही का फेसबुकवर त्यांचे लेख 2 दिवस 4 दिवसाला. आणि असं नाही कल्पनेचे तारे तोडत नाही ते, त्यांना जो प्रसंग भावतो तेवढ्या ताकदीने मांडतात ना. म्हणजे त्या सरांचा खूप मोठा रोल आहे. म्हणजे हे पुस्तक मुसंडी कंप्लीट झाले, जरी मेहनत आम्ही दोघांनी घेतली असली, त्या रात्र जागलो असतो, पण ह्याला एक अलंकारिक करण्यासाठी, सुंदर बनवण्यासाठी खूप सारे हात लागलेले आहेत. आणि आवर्जून ढवळे सरांनी पण खूप मेहनत घेतली. आता शेवटच्या टप्प्यामध्ये तर त्यांनी आमचं म्हणजे नाही का पुश करणं जे असतं की त्यांनी वाचले ना, अक्षरशः त्यांना म्हणजे हे वाचूनच वेळ लागलं म्हणजे मुसंडीचं. ते म्हणले यार परंतु तुम्ही हे काय करून ठेवलं, तुम्ही एवढ्या ताकदीचं लिहिलं तुम्हाला माहीत नाही. आणि ते ॲक्च्युली आम्हाला खरंच माहीत नव्हतं. एक गोष्ट आमची आहे, आमच्या जगण्यातली आहे, जरी ती पूर्णतः वास्तव नसली, त्याला कल्पना असली, काल्पनिक जरी असली, तर त्याला वास्तवाची झालं रे. खूप सारे प्रसंग ते वाचकाला म्हणजे वाटतं की यार माझ्यासोबत घडतं, हे तर माझ्यासोबत घडलेलं आहे. म्हणजे आपल्या भोवतालची परिस्थिती रुजलेल्या गोष्टी सगळ्या, फक्त नायक नायिका काल्पनिक आहे.
बाकी सगळ्या गोष्टी वाचकाला वाटतात की नाही माझ्यासोबत घडतंय, आपली वाटती. म्हणजे एक वाचायला सुरू झाला ना, वाचक ती वाचकाची होऊन जाते, वाचक त्याच्यात हरवून जातो. आणि ही आता नाही, आता आमची पहिली आवृत्ती संपलेली, आम्ही दुसरी आवृत्ती आता म्हणजे येईल, त्याच्यावर काम चालू आहे. आणि आता फोन यायलेत ना, जे वाचून झाले तर आता मला वाटतं मोबाईल नाही तर एक जणाने परवा दिवशी रात्री 3:24 मला मेसेज केला की सर आता ह्या वेळेला पुस्तक वाचून झाले, पण आता रात्र झालेली, मी उद्या कॉल म्हणजे मी नंतर कॉल करतो म्हणून. आणि काल त्यांचा मी बसमध्ये होतो, संभाजीनगरहून येत होतो, तर त्यांचा फोन आला मला 1-1.5 घंटा. म्हणजे मुसंडी ह्या विषयावर बोलत होते, फक्त की भरभरून बोलत होते की अक्षरशः म्हणले मी रडलो. आणि त्यातला ते मैत्रीचा किस्सा एक सोन्याची तो प्रसंग म्हणले माझ्यासोबत घडलेला आहे, माझ्या मित्राचा आणि माझ्यासोबत तो घडलेला आहे. म्हणले मी अक्षरशः रडलो. आणि त्या मित्राला मी फोन केला सकाळी उठल्या म्हणले ते पोलीस, त्यांचे मित्र ते पोलीस आहेत, त्यांना मी मुसंडी देतोय म्हणले. आणि ती मुसंडी मला त्यांना वाचायला लावायची, ते वाचणार म्हणले. आणि मग ते प्रसंग वाटताना वाटलं की नाही काय हे सगळं आपलंच कसं आहे. तर ह्या गोष्टीत खूप साऱ्या म्हणजे मी म्हणजे माझं एक लेखक म्हणून म्हणा किंवा हे की जे 80% लोक आहेत ना, जे खेड्यातले लोक आहेत, म्हणजे खेड्यातले वाचक आहेत, म्हणजे वर्ग नाही कुठला असा, तरुण नाही, 8वी-9वीचे विद्यार्थी असतील, कॉलेजचे असतील आणि सिनियर वरिष्ठ लोक असतील, जे ज्येष्ठ लोक असतील, सगळ्यांना गोष्ट खूप आवडणार आहे आणि वाचकांना आवडत आहे सध्या. फक्त एक जे नाही का AC-मध्ये असणाऱ्या लोकांना ती त्यांची गोष्ट नाही वाटणार, कारण की त्यांचे अनुभव तसे नसणार आहेत ना. बाकी जनरली लोकांना ही खूप गोष्ट आवडणार आहे, वाचकांना आवडते, भरभरून फोन येत आहे. सध्या आम्हाला खूप छान फील, म्हणजे आता हे 8 वर्ष जे आमचे तळमळीने आम्ही लिहिलं, जे मेहनत घेतली, आता वाटतं यार नाही कुठंतरी चांगल्या पद्धतीने झाले काम. हे उत्साह पाहून लोकांचा खूप भारी वाटायले. खरे सर, आता मी पुस्तकाकडे येतो. मी देखील हे मुसंडी कादंबरी जी आहे ती आपली वाचलेली, यामधील स्टोरीबद्दल आता जाणून घेतो, तुमचा परिचय. त्याचबरोबर मुसंडी लिहिताना तुमचा संघर्ष दोघा भावांनी देखील सांगितलेला आहे. बघायला गेलं तर दोघं भाऊ एकत्रित येऊन काय करू शकतात हे देखील तुम्हाला कळलं असेल. एक भाऊ सैन्य दलात असताना दुसरा भाऊ या ठिकाणी एक कादंबरी लिहित होता, परंतु मी नाही लिहित असं सांगून दुसरा मित्र लिहितोय का, तर हा देखील स्पर्धा परीक्षेची अभ्यास करत होता. त्याचबरोबर माझा भाऊ मला काय म्हणेन त्यामुळे दुसऱ्या मित्राचं नाव सांगून, परंतु ज्यावेळेस खरंच मुसंडीला लिहायला सुरुवात केली त्यावेळेस जो अविनाशकर आहे, अविनाशकरांनी त्यांच्या भावाला सांगितलं की मी सध्या आता हे पुस्तक लिहितोय. बरं, ही जी रायबाची स्टोरी, आता मी पुस्तकाकडे येतो, ती रायबाची स्टोरी काल्पनिक आहे की तुमच्या जीवनातली आहे? नाही, मी अगोदरच उल्लेख केला की रायबा आणि शीतल हे पात्र काल्पनिक आहेत. पण जो प्रवास आहे ना तो त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी वास्तवाशी रिलेटेड आहेत. म्हणजे आमच्यासोबत घडल्यात असं नाही, पण समाज व्यवस्थेत ज्या गोष्टी घडतात त्याच मांडलेल्यात. आणि वाचकांना ती गोष्ट का आवडायली, का एवढे भरभरून फोन यायलेत, कौतुक का करायलेत, की ती गोष्ट त्यांना त्यांची गोष्ट वाटते. जे वाचीन त्याला वाटतं यार माझीच गोष्ट आहे. म्हणजे आता म्हणजे ढवळे सरांचाच पुन्हा एकदा उल्लेख करतो की ढवळे सर म्हणले अरे यार त्यातला एक प्रसंग आहे, तो म्हणले मी जर तो अधिकारी तर मी तेच बोलणार होतो, जो म्हणजे मला वाटतं की ही माझी गोष्ट आहे. तर असं वाचकांना प्रत्येक ठिकाणी वयानुसार त्याच्या ह्याच्यानुसार ती त्यांची गोष्ट वाटते, त्या पात्रांनुसार. तर हे मला वाटतं की मुसंडीचं यश आहे की ती ज्याच्या हातात जाईल ती त्याचीच वाटते. आता मला कालच एका मित्राचा मेसेज आला, त्याला वाचायला ते घेऊन गेलेला मुसंडी. तर कामामुळं त्याला तर वाचण्यात म्हणजे आणखी पूर्ण नाही झाली, पण त्यांच्या मेसेज त्यांनी वाचून कंप्लीट केली आणि त्यांनीही रात्री 1 वाजता वाचून पूर्ण झाली ती. तर त्यांनी असे टाकला की माझ्या मॅडमला ही मुसंडी ही गोष्ट खूप छान वाटली, त्यांनी तुमच्या लिखाणाचं खूप सारं कौतुक केलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ह्याच्यावर चित्रपट पण येऊ शकतोय असं त्यांना वाटलं वाचून. तर ही एक नाही का लेखक म्हणून खूप छान वाटतं की यार आपली गोष्ट आपली न राहता वाचकांची होऊन गेली, जो वाचतोय ती त्याचीच झाली. ही गोष्ट खूप आनंदाची आहे आणि ह्या गोष्टीचा खरंच म्हणजे आनंद वाटतो की नाही का या टप्प्याला येऊन पुस्तक एवढं छान सगळ्यांना आवडायला लागले. मंडळी, बघायला गेलं तर एकीकडे बीड जिल्ह्याला बदनाम केलं जातं, परंतु आमच्या बीड जिल्ह्यातून असे काही हिरे चमकतात हे देखील मी या ठिकाणी गर्वानं सांगू शकतो. बीड जिल्हा हा खरंच एकीकडे बघायला गेलं तर कलाकारांचा बालेकिल्ला आहे, त्याचबरोबर लेखक देखील आमच्या बीड जिल्ह्यात हिऱ्यासारखे चमकतात. मी आता अविनाशकडे येतोय. अविनाश, बघायला गेलं तर सुरुवात तू या कादंबरीची लिहायला चालू केली होतीस. अत्यंत मनात बसेल असे ही कादंबरीमधील जी रायबा असेल, त्याचबरोबर इतरही गोष्टी आहेत यामध्ये मनात बसतील असे आहेत. तर बरोबर किती कालावधी लागला हे पुस्तक लिहिण्यासाठी? सुरू 2017 मार्च ते आत्ता डिसेंबर 2000
25 म्हणजे 14 डिसेंबरला प्रकाशन सोहळा झाला. तोपर्यंत कादंबरीवर काम चालूच होतं. म्हणजे मध्यंतरी मी समजा ते प्रॅक्टिस करणं किंवा मी एक हॉटेल पण चालू केलं होतं. ते म्हणजे मी हॉटेल जरी करीत असलो तरी हॉटेलमध्येही कम्प्युटर होतं. म्हणजे कस्टमर असेल तर ते काम नसेल तर लगेच कम्प्युटरवर मुसंडीचं काम. म्हणजे मुसंडी दुय्यम नव्हतीच. काम जरी मी करत असेल तरी मुसंडी माझ्यासाठी प्रथमच होती. आणि जे काही बाकी काम आहेत ते सगळे दुय्यम म्हणजे दुसऱ्या याला होते ते. तर आता जे वाचून आता आमचे काही गावातले मित्र आहेत, आता त्यांना मी त्यांच्यासोबत फिरणारा, पण माहीत नव्हतं की एवढी गोष्ट काय असं कुणाला माहिती. तर वाचून आता भरभरून बोलतात की यार म्हणजे गावातलं सगळं फील येतं आहे, भारी वाटतंय. कोणी कोणी म्हणतात तो आमच्या संगत फिरणारा, आम्हाला वाटायचंच नाही तो असेल येणार आहे म्हणून. आणि आता हे वाचून झालं तर लय वेगळं कसं तरी वाटतंय काय. तर असं भरभरून म्हणजे बोलतात. आणि मला असं वाटतं की जो वाचीन तो ज्या कुठल्या वयाचा असेल, समजा ते जर 50 वय तर ह्यातलं 50च्या कॅरेक्टरसोबत ते स्वतःला लगेच हे करायला बघते की हा नाही ना मीच हे माणूस आहे. आणि आता पोरं म्हणतात अरे मीच राहावाय रे, जे माझे सीन बाकीत थोडेफार लहान मोठं की मी नाही मीच राहावाय. आता त्यांनी सांगितलं ढवळे सरांचं, तर ते एक प्रसंग असा छान आहे की एक अधिकाऱ्याची भूमिका आहे. त्यांनी जर त्या अधिकाऱ्याने भूमिका बदलली तर एका मुलाचं नुकसान आहे त्याच्या करिअरचं. म्हणजे पूर्ण जरी नसेल तर त्या टायमिंगला तरी त्याला ते थोडा धक्काच आहे. तर त्या अधिकाऱ्याने योग्य न्याय दिल्यामुळं त्या पोराला काहीतरी चांगलं आहे, प्रोत्साहन भेटतं आहे, असं एक प्रसंग आहे. तर त्या सरांनी लगेच त्या अधिकाऱ्यासोबत स्वतःला हे केलं की नाही मी तोच आहे. म्हणजे असे कॅरेक्टर येतात की ते स्वतःला वाटतं की नाही आपण हेच आहे, आपण हे असायला पाहिजे. म्हणजे बाळू पैलवान एक वस्ताद दाखवला आहे त्याच्यामध्ये, नायकाचा वस्ताद. तर त्यांची पण एक जी लिहिली भूमिका जी बाळू पैलवान लिहिलेत ते पण खूप ताकदीने लिहिलेत. म्हणजे भरपूर विचार करून, म्हणजे मुसंडीवर जर आपण 8-9 वर्ष काम केलं आहे तर खूप बारकावे पाहून ते करून ते लिहिलं आहे. तर लिहायला ज्यावेळेस मी सुरुवात केली होती त्यावेळेस मला असं वाटायचं की वाचकांना हे चित्र दिसावं, म्हणजे सिनेमासारखं दिसायला पाहिजे, आपण एवढे बारकावे त्यात लिहावेत. आणि मला असं वाटतं की मुसंडीला जे 8-9 वर्षाचा काळ लागला तो ह्यामुळंच लागला की संवादाव्यतिरिक्त जे बाजूचं भोवतालचं वातावरण आहे ते पण मुसंडीमध्ये लिहिलं आहे. आमच्या दोघाला जेवढं आमच्या बुद्धीला सुचतंय त्या टायमिंगपर्यंतचं, तर तिथपर्यंत आम्ही ते बाजूचं वातावरण पर लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. की आता तुम्ही तर वाचली मुसंडी, की तुम्ही ज्यावेळेस वाचायला बसता तर त्यावेळेस तुम्हाला संवादाव्यतिरिक्त बाजूने काय चालू आहे किंवा जो कोणी बोलतोय जे संवाद आहेत त्याचे हावभाव काय असणार आहेत, तेव्हा रागात आहे, हसतोय, जे काय असेल त्याचं ते तसं दिसायला पाहिजे. त्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे मांडण्याचा, आम्ही त्याच्यावर खूप काम केलं आहे. आता जे काय असेल ते वाचकांनाच म्हणजे कळेल की हे कितपत योग्य लिहिलं आहे. पहिली कादंबरी आणि ह्याच्या आधी काहीच नाही लिहिलेलं, म्हणजे निबंध नाही लिहिलेला, काहीच नाही, सुरुवातच मुसंडी होती. त्याच्यामुळे चुका पण असत्या. आता तेवढ्या समजून घ्याव्या वाचकांनी, काही सुचवाव्यात. जर नक्कीच म्हणजे नंतर काही लिहिलं तर त्यांनी जे सूचना केल्यात ते नक्कीच पाळण्याचा प्रयत्न आटोकाट केलाच जाणारच काय. तर आता काय पहिलं असल्यामुळं काही लोकांचे सल्ले घेतले आम्ही. मुसंडीला नाव जरी दोघांचं लेखक म्हणून लागलं असलं तरी खूप सारे लोक आहेत जे आमच्यासोबत जोडलेले आहेत, आज पण आहेत, कायम राहते काय. आता माझे काही नवीन मित्र झाले, सोमनाथ टकले म्हणून आहेत, त्या अशांनी पण वाचली, कार्यक्रमाला ते आले. जे नवीन ओळख असून 200-400 किलोमीटरचा प्रवास करून कार्यक्रमाला आले, कादंबरी घेऊन गेले. पुढच्या 2-3 दिवसातच वाचून लगेच त्यांनी फोन करून रिप्लाय दिला की त्यांना काय वाटतंय बाबा पुस्तकाबद्दल. आणि ते पुऱ्या ताकदीने थोडं मार्केटिंगसाठी त्यासाठी पण आपल्यासोबत उभं राहिले, त्यांना गोष्ट आवडली म्हणून पूर्ण ताकदीने. बरोबर. अमोल सर, मी पुन्हा तुमच्याकडे येतोय. हे जी मुसंडी कादंबरी लिहायला चालू केली त्याचं नाव अगोदरच ठरवलं होतं की सर्व स्टोरी बघून ते नाव दिलं? नाही, ते काय झालं ॲक्च्युली असं आहे की जो अविनाशने जी सुरुवातीला नाही का म्हणलं 5-10 पानं लिहिली ते, त्यावेळेस अविनाश म्हणला, मी म्हणलं ह्याचं नाव काय असायला हवं आहे. तर अविनाश म्हणलं ह्याचं नाव आपण रायबा ठेवू त्या गोष्टीचं. तर त्यात रायबा नावाचं कॅरेक्टर आहे, पण त्याला कादंबरीचं नाव रायबा ठेवायचं होतं. तर मी म्हणलं नाही, म्हणलं रायबा थोडं वेगळं वाटतंय, आपण काय करू असं नाव ठेवू की नावातच मॅजिक असलं पाहिजे. तर मग नंतर आमची चर्चा झाली ना, त्याला मी विचारलं होतं तू काय म्हणजे गोष्ट कोणती डोक्यात, आणि त्या गोष्टी मला वाटलं होतं की नाही ही जी आहे तर हे त्या ताकदीने नाही जाणार म्हणजे वाचकांपर्यंत. तर मग मी म्हणलं की आपली गोष्ट लिहू आपण, आपल्या कुटुंबातील, आपल्या जगण्यातील, आपल्या भोवतालची गोष्ट. आणि मग ही गोष्ट जी झाली मग मी ह्याला चर्चा केली की आपण अशी गोष्ट लिहूत ना आपल्या परिवाराशी रिलेटेड, आपण जिथून आलो ते. आता मग ही गोष्टी जे नाव आहे त्याचा ते पूर्ण कादंबरीचं थीम आहे ते मध्ये वाचताना जाणवतं की काय मुसंडी का ते. आणि ते एवढं समर्पक झालं ना ते. एक तर मॅजिक असं व्हायला की बऱ्याच लोकांना नावच भारी वाटायलंय मुसंडी, आणि दुसरी गोष्ट ते वाचल्यानंतर त्याची म्हणजे पोच पावती मिळते की नाही राव हे नाव एकदम योग्य दिलेलं आहे, कारण ते थीमच जी कहाणीची गोष्टीची थीम आहे ती मुसंडीच आहे. आणि त्यामुळं ते आम्ही मग नंतर दोघांनी, मी म्हणलं मुसंडी, त्याला पण आवडलं, ते म्हणलं नाही डन भारी नाव यार, म्हणला भाटकं वाटतंय, हे काहीतरी वेगळं वाटतंय. तर असं आम्ही दोघांचं एकमत झालं मुसंडी या नावावर. बरं, हे जर बघायला गेलं तर तुम्ही जवळजवळ किती पानाची लिहिलेली?
357 पानाची. तर हिचा जी शेवट आहे तो शेवट यामध्ये तुम्ही सांगितलं की लव्ह स्टोरी पण दाखवण्यात आलेली आहे, सुरुवातीला इमोशनल पानं देखील आहे, त्याचबरोबर एक गरिबी देखील दाखवण्यात आली. शेवट कसा केला? याचा शेवट तर आता म्हणजे आम्ही जाणीवपूर्वक त्याला काय म्हणतो हॅपी एंडिंग ठेवलेली चांगली. पण वाचल्यानंतर वाचकांना काय म्हणजे आता दोघं तिघं मला म्हणले की ह्याचा पार्ट 2 येणार आहे का, तर मी म्हणलं की त्याच्यावर आम्ही आत्ताच नाहीत बोलत, ते बघू येणाऱ्या काळामध्ये पार्ट 2 येईल नाही येईल, पण चांगलाच ठेवला. आणि तुम्ही जे प्रेम कहाणी म्हणून उल्लेख केला, तर मुसंडी ही प्रेम कहाणी आहे, पण प्रेम कहाणी एक नाही का, मी बरेचदा उल्लेख केला आहे मित्रांमध्ये बोलताना की प्रेम कहाणी ही जो धागा आहे ह्याच्यासोबत असे नाही का सामाजिक विषयांची म्हणी येतं, आणि ही खूप छान अशी एक माळ तयार झालेली मुसंडी ही माळ. तुम्ही मुसंडी वाचायला घेतली ना तर तुम्हाला त्याच्यामध्ये असे वेगवेगळे पैलू दिसणार आहेत, ज्याच्यामध्ये गरिबी असेल, ज्याच्यामध्ये जाती व्यवस्था असेल, ज्याच्यामध्ये स्त्रियांना आपण म्हणतो की 21व्या शतकामध्ये स्त्रिया बरोबरीने देश स्त्रिया चालवतात, राज्य स्त्रिया चालवतात, पण स्त्रियांची आणखी एक बाजू अशी आहे की जरी त्यांना समानतेचा अधिकार आपण म्हणत असलो तरी काही ठिकाणी वास्तव आहे की जिथं त्यांना उमऱ्याच्या आतमध्येच आणखीही त्या गोष्टी फॉलो करावं लागतात. आणि समाज तर नंतर येतोय, आपल्या कुटुंबातच त्यांना आणखी तिथं त्या आणि ती गोष्ट तिथं फील होती वाचताना की त्या गोष्टी म्हणजे वाचकाच्या लक्षात येतात. म्हणजे मुसंडी असं म्हणतील की मुसंडी एक आरसा आहे, वाचकाला नाही का समाज व्यवस्था त्या आरशात दिसती, त्याला तो दिसतो की यार समाजात काय घडतं आणि काय नाही, हे मुसंडी ह्या सगळ्या गोष्टींचा आरसा आहे मुसंडी. आता वाचक कुठल्या अँगलने घेते ते वाचकावर आहे, पण त्याच्यात खूप सारे सामाजिक विषयाला धरून आहे ही मुसंडी. आणि त्यामुळेच नाही का मी म्हणलं की जे वाचायला लागले ते भरभरून बोलायला लागले. नवीन वाचकांना काय आव्हान असणार? नाही, नवीन वाचकांना आव्हान नाही. आता आमचं तर स्वप्न आहे की मुसंडी नववाचकांना ज्यांनी काहीच नाही वाचलं त्यांनी मुसंडी वाचावी, इथून पुढं त्यांचं वाचनाची आवड सुरू होणार आहे. आणि असे आहेत काही वाचक की ज्यांनी आतापर्यंत अवांतर एकही पुस्तक वाचलं नव्हतं, पण त्यांनी मुसंडी वाचली. मला वाटतं ईश्वरच अविनाश चांगला मित्र आहे, त्यांनी आतापर्यंत कुठलंच गोष्ट नव्हती वाचली, आता हे मित्रांनी लिहिली म्हणून त्यांनी वाचली, तर तो पण फॅन झाला. म्हणला नाही छान आहे, मस्त आहे. आणि आमचं हेच स्वप्न आहे की मुसंडी महाराष्ट्राच्या घरामध्ये जायला पाहिजे आणि प्रत्येकाने वाचायला पाहिजे, आणि वाचतील, लोक वाचतील, ते स्वप्न पूर्ण होईल. कारण की पहिला रिस्पॉन्स पाहून तर वाटतं की नाही हे शक्य आहे काय, याच्यामध्ये एवढी मोठी गोष्ट नाही, होईल. मी पुन्हा तुझ्याकडे येतोय. आता या मुसंडी कादंबरी बद्दल जर सांगायला गेलं तर एका शब्दात काय सांगशील, म्हणजे असं की लिहिण्यामध्ये तुला कसा फील आला, त्याचबरोबर आता वाचकांना तुझ्या मार्फत तू एक लेखक आहेस, काय आव्हान असणार आहे? वाचतानाचा फील जर विचारलं तर म्हणजे वेगवेगळे होते सगळे फील. म्हणजे लिहिताना मी लय रडलेला माणूस आहे, म्हणजे आणि मी लय हसलेला पण माणूस आहे. आता भलेही काही प्रसंग असे आहेत की जे पूर्णतः काल्पनिक आहेत, जे मी पाहिले नाही, जे मी जगलो पण नाही, पण एवढा त्या प्रसंगात मी जायचो का मी रडायचो. आता हे थोडं अतिशयोक्ती वाटन जे सांगणार आहे ते, पण मी अक्षरशः कधी कधी कॉम्प्युटर बंद केलेला लिहिताना की बस आता मला नाही लिहायचं, थांबायचं आहे. जी गोष्ट काल्पनिक आहे तिच्यात पण एवढा जायचो मी लिहिताना. आणि एक गोष्ट होती, आता बाकी लेखक कसे लिहितात मला माहीत नाही, शेवटी शांत वातावरणात लिहायला लागायचं, पण माझी एक सवय होती, मी गाणे बी नाही ऐकत, जरा लिहायचो. म्हणजे हेडफोन लावून गाणे लावायचो, मस्त त्या म्युझिकसहित मला सुचायचं पण संवाद लिहायला. तर मी तसं लिहायचो आणि मग नंतर शांततेत होऊन जे काही लिहिलं ते परत एकदा शांत वातावरणात परत त्याला वाचायचो. मग ते योग्य वाटतं का, कसं कधी कधी म्युझिकसोबत आपलं काही पण सुचू शकतं, आपण लिहू शकतो, पण त्या स्टोरीला योग्य आहे का, तर असं पण मी करायचो गाणे ऐकत. पण मी बरंचसं लिहिलेलं आहे, पण एवढंच आहे, अंतिम जी त्याच्यावर रिडिंग असायची ती शांतच असायची, विचार करून ते कसं वाटतंय काय. हा तर म्हणजे लिहिण्याचा प्रवास भारी होता खरं तर. काय ना, मी जी माझी शाळेचं जीवन आहे म्हणजे 8वी ते 12वी ते मी 2017 ते 25 परत जगलो आहे, तेच जीवन. कारण की मला तेच परत आठवायला लागायचं ना, त्याच गोष्टी. म्हणजे जरी गोष्ट काल्पनिक असेल, तिथलं प्रेम जरी काल्पनिक लिहिलं असेल तरी पण आता आपल्या भोवती कुणीतरी घडलेलं असतं, प्रेमात जगलेलं असते, आपले दोस्त असतात, चला कुठंतरी आपण पण थोडेफार असू शकतो काय, तर त्या गोष्टी मग त्याच्यात लिहिल्या. ते तसं झालं आणि मुसंडी आपलीच इतपत ते हे झालं, म्हणजे ते फील आला आणि आपणच त्यात गेलो मुसंडीत पूर्ण. तसा माझा मुसंडीचा प्रवास घडला आहे. मला तुम्हाला एक शेवटचा प्रश्न आहे, तुमचं जी ही कादंबरी आहे मुसंडी, ती वाचकांना जर वाचायची असली तर कशी उपलब्ध होणार? आता सध्या तर बीडमध्ये आणि संभाजीनगरला बुक स्टॉल अवेलेबल आहे, पण आपण येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये आपण आपली लिंक बनवतो आहे, ज्यावर हे ऑनलाईन सगळ्या वाचकांसाठी उपलब्ध असणार आहे. आणि बाकी येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे
प्रत्येक जिल्ह्यामध्ये बुक स्टॉल पण आपण अवेलेबल करून देणार आहेत. आता काय झालं आहे म्हणजे आता तुम्ही शेवटचा म्हणले असले तरी काही गोष्टी नाही का ओघात म्हणजे आता बोलण्याचा मोह होतोय की मुसंडी ही जी आहे ना, जसं लिहिण्यासाठी तिचा एक आमच्या वाट्याला खूप मोठा त्या प्रवास आहे म्हणा, संघर्ष आहे म्हणा, ह्या दोन्ही गोष्टी आहेत. पण ती प्रकाशित करण्याच्या टप्प्यामध्ये पण खूप साऱ्या गोष्टींना आम्हाला सामोरे जावं लागलेलं आहे. तर म्हणजे ते पण खूप सारे आव्हानं होते समोर. आता लिहिण्याचं पहिलं लेखक म्हणून पहिल्यांदा ते आव्हान आम्ही कसं तरी म्हणजे शेवटच्या टप्प्यात घेऊन आलो. मग प्रकाशित करण्याचं दुसरं आव्हान आमच्या समोर आलेलं होतं. आम्ही एका नामांकित ठिकाणी गेलो होतं प्रकाशन, तिथं त्या सरांनी खूप छान आम्हाला म्हणजे कॉपरेट केलं. ते आपलं पुस्तकही त्यांनी छापायला घेतलं होतं आणि त्यांनी जे ॲग्रीमेंट पाठवलं ती आम्हाला गोष्ट नाही आवडली ॲग्रीमेंटची. बाकी त्या सरांनी खूप छान गाईडलाईन केलं. त्यांचं पण योगदान आहे की आम्हाला एक मोठं स्वप्न बघण्यामध्ये नाही का. तर त्यांनीच आम्हाला आयडिया दिली ती की हे पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आपण असं करू की बीड शहर नाही का, खून, मर्डर, मारामाऱ्या असतील, आत्महत्या असतील, ह्या गोष्टींनी जे रोज महाराष्ट्र पाहतोय ना, त्याच्यामध्ये आपण ह्यांना दाखवू की लिहिणारे नवीन मुलं पण आहेत आणि त्यांना बघायला येणार आहे, वाचायला येणार आहे, त्यांना नाही का ह्या छान गोष्टीला सपोर्ट करणारं बीडकर आहेत, बीडवासी आहेत. ही त्या सरांनी सांगितलेली गोष्ट आणि आम्ही त्याच ताकदीने कार्यक्रम करायचं ठरवलं. मग नाट्यगृहाचं आम्ही बुकिंग केलं, अविनाशच गेलता. आणि नंतर असं झालं की आमचे जे प्रकाशक आहेत, माझे मित्रच आहेत, ते ॲडव्होकेट शशिकांत सावंत, त्यांनी खूप सारी मदत केलेली आणि हे सगळा खर्चही त्यांनीच केलेला आहे. मदत म्हणजे नाही का पाठीशी ते म्हणले मी मित्र म्हणून टेन्शन घेऊ नको, काय खर्च असेल ते मी आहे. तर मग त्यांनी मला कॉल केला की अरे अमोल असं असं म्हणले इथलं नाट्यगृहातून मला असं ऐकायला भेटलं की हे नाट्यगृह कधी भरत नाही, हे नाट्यगृह कधी भरत नाही म्हणले. आणि पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला फार तर फार 50-100 लोक येतात आणि आपण एवढं मोठं सगळं नाट्यगृह बुक करायचं, लोकच नाही यायचे नाही का, आपलं इज्जतीचा प्रश्न आहे. तर मी त्यांना म्हणलं की साहेब आपल्याला करायचा कार्यक्रम तर नाट्यगृहातच करायचा आणि ते बी असा करायचा की नाही का बीडकरांनी आठवण ठेवली पाहिजे की यार मुसंडीचं असं नाही का दर्जेदार प्रकाशन झालं. तर ॲक्च्युली त्यांच्याकडे तेवढा त्यांचा मोठा चेहरा आहे, त्यांची ओळख आहे बीड शहरामध्ये. पण मला वाटतं ते आम्हाला चेक करीत असेल की ह्यांच्यात कितीक आग आहे किंवा कितीक विश्वास आहे किंवा कितीक धडपड करू शकतात. असं त्यांनी एक मित्र असल्यामुळे त्यांनी मला ऑब्झर्व केलं असेल किंवा मला त्यांनी चॅलेंज ठेवलं समोर की मग कसं करायचं. तर मी म्हणलं कार्यक्रम तर नाट्यगृहात होणार आणि माणसांची जी गर्दी असेल ती जिम्मेदारी आमची राहिली. म्हणलं ते सगळे लोक आहे. मग मी असेल, अविनाश असेल, अजय करांडे माझे मित्र, अरविंद इनकर, हे आम्ही 3-4 जण अगदी वेडावून गेलो. मग रीडिंग असतील, क्लासेस, पोलीस भरतीचे बॅचेस, सगळे जिथं जिथं शक्य तिथं सकाळी 6:30 वाजल्यापासून ते रात्री मग शक्य तोपर्यंत नुसतं मुलांना जायचं, भेटायचं, मुसंडीचे प्रमोशन करीत असा कार्यक्रम ठेवला. खूप भव्य दिव्य नियोजन आहे, चांगल्या कार्यक्रमाला तुम्हाला यावंच लागतं आहे अशा पद्धतीने नाही का. आणि ॲक्च्युली आम्ही जे स्वप्न पाहिलं होतं की असं असायला पाहिजे कार्यक्रम, आणि ॲक्च्युली तो कार्यक्रम तर त्या दिवशी होणार होता, तो आम्ही गेले 7-8 वर्षापासून स्वप्नात पाहत होतो की आपल्या पुस्तकाचा कार्यक्रम असा करायचा, आपण असं बसायचं, असं ते. आणि ते सगळं खरं ठरत होतं ॲक्च्युली. म्हणजे मला ते आता ह्याचं एक संदर्भ द्या वाटतोय की पाउलो कोएल्होचं द अल्केमिस्ट पुस्तकाचा. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जर तुम्ही एखादी गोष्ट आत्म्यातून केली तर नाही का निसर्गातील शक्ती पण तुमच्या मदतीला धावतात. तर ती प्रचिती मुसंडीच्या बाबतीत आम्हाला ह्या गेल्या काही महिन्यांपासून तो खूप यायला लागली. कारण की हे जे आम्ही त्या सरांकडून रिटर्न आलो तर आमचं ते ॲग्रीमेंट नाही आवडलं, मग स्वतः बनवायचं ठरवलं. तर मग आमचे मित्र शशिकांत सावंत पूर्ण ताकदीने पाठीमागे उभं राहिले. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, त्या मॅडमचा मला आवर्जून उल्लेख करावा लागेल. जाधव मॅडम आहेत अंबाजोगाईच्या जिल्हा परिषदेच्या, आणि त्यांचे लहान लहान मुलांचे, शाळेतील मुलांचे व्हिडिओ असतात. एवढे छान व्हिडिओ असतात म्हणजे जो तो व्हिडिओ पाहिल ते स्वतः बालपणात जातो, एवढे छान व्हिडिओ. तर त्या मॅडमला मी नंबर घेऊन त्यांना फोन केला, मॅडम असं मुसंडीचं हे करायचं आहे आणि तुम्ही आला तर नाही का आम्हाला छान वाटेल. तर त्या मॅडमनी स्वतःच्या म्हणजे नातेवाईकांचं लग्न 14 तारखेचं लग्नांना त्यांनी म्हणजे नाही गेल्या आणि स्वतः त्या आजारी होत्या. तरीही एवढ्या मोठ्या उंचीच्या व्यक्तिमत्व एक आम्हा सामान्य मुलांसाठी अंबाजोगाईहून इथपर्यंत आल्या आणि अगदी त्या भारावून गेल्या. त्याने दुसऱ्या दिवशी मला फोन करून बोलल्या की अक्षरशः मी 2-3 वेळेस म्हणले मला असं गहिवरून आलं, तर रडायला येत होतं. म्हणजे साहित्यिक उंचीवर तर तुमचा कार्यक्रम होताच, पण ते भावनांचा एवढा छान मिलाप झाला होता म्हणलं त्या कार्यक्रमामध्ये की मला ते लग्नाला नाही गेले किंवा मी आजारी असताना आले ह्या गोष्टी दुय्यम झाल्या. म्हणले मला स्वतःला आनंद वाटतो की मी मुसंडीचा कार्यक्रम म्हणजे अटेंड केला नाही का ह्या गोष्टी. तर असे असंख्य लोक जोडले गेलेत
आणि खूप ताकदीने आणखी एक आमचे साहेब आहेत जे ओशीत, त्यांना पण मी सुट्टी मुसंडीच्या याच्यासाठी सुट्टी घेण्यासाठी गेलो आणि माझ्याकडे हे होते आपले सुरुवातीची डमी प्रत होती. मी सरांना दाखवली, सर असं असं पुस्तक आहे, मी आणि माझ्या छोट्या भावाने लिहिलं आहे आणि मला अशा कार्यक्रमाला जायचं आहे. तर मग सर आणि मॅडमही होत्या तिथं, त्यांच्या मी म्हणजे घरीच गेलो. तर मग मॅडम जे आहेत तर त्या मॅडम म्हणल्या पाहू द्या. तर मग मी त्यांच्याकडे पुस्तक दिलं, त्यांनी चाळलं. आता ते हिंदी, त्यांना मराठी येत नाही. तर मग त्यांनी कुतूहलाने विचारलं की ह्याच्यात काय आहे काय नाही. एक 10-15 मिनिट जसं तुम्ही मुलाखत घेताय ते पण मला विचारत होतं की तुम्ही कसं लिहिलं, काल्पनिक काय, वास्तव काय आहे, वाचकांना यातून काय भेटणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी हे झाल्यानंतर मग त्यांनी म्हणलं की एवढं छान सगळे, तर मग तुम्ही मराठीत का ठेवायलात, ह्याला हिंदीत का घेऊन येत नाहीत. मग म्हणलं मॅडम असं नाही का, थोडं इकॉनॉमिक बी अडचणीत, घरात एकटाच मी गव्हर्नमेंट जॉब करतोय, बाकी सगळ्या कुटुंबाची जिम्मेदारी वगैरे, तर सेविंग वगैरे नाही. तर त्या मॅडम म्हणजे एवढ्या उत्सुकतेने मला म्हणल्या की तुमचं हिंदीचं जे काय बजेट असेल आम्ही सर आणि मी करतो, आणि आमचा कुठं उल्लेखही करू नका, कारण की आम्ही नाही का अधिकारी तेवढे, आम्हाला जर सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय केलं लिहा म्हणलं तर आम्ही लिहू शकत नाहीत. आणि तुम्ही भावंडांनी एवढे मोठं पुस्तक एवढा सगळा संघर्ष करून लिहिलं आणि एवढं छान लिहिलं आहे, तर आम्ही आहे तुमच्या पाठीशी. तुम्हाला कधी हिंदीत बनवायचं आम्हाला सांगा. मी हे का सांगायलो आहे की जे नाही का पावलो कोयलो म्हणले की जर तुम्ही एखादी गोष्ट अशी म्हणजे आत्म्यातून करायची ठरवली, तुम्ही तेवढं झोकून दिलं, तुम्ही तेवढं समर्पण दिलं, तर निसर्गातील शक्ती तुमच्या मदतीला येतात. ह्याचा अनुभव आम्हाला येतोय. म्हणजे हे जे नावं घेतलेत हे तर आहे, अशा असंख्य लोक सोबतीला जोडले गेलेत. आता म्हणजे मला वाटतं जे इन्स्टा स्टार आहेत ते पण कुठलाही मोबदला न पाहिजे नाही त्यांना मुसंडी गोष्ट आणि आमचा संघर्ष पाहून ते म्हणले नाही आपण हे वाचकांपर्यंत पोहोचला, आम्ही सगळे तुमच्यासोबत आहेत. तर हे जे चांगलं घडायला लागलं की नाही का, मुसंडीला वाचकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी जी लोक जोडले चाललेत, हे वाटतं की ती मॅजिक आहे की आपण जे झोकून देऊन काम केलंय त्यासाठी निसर्ग आपल्या मदतीला येतोय. त्यानंतर प्रकाशनाचा तुम्ही संघर्ष सांगितला, प्रकाशन कसं केलं याचं? प्रकाशन म्हणजे कार्यक्रम का? नाही, हेच तुम्ही एका सरांकडे. हां नाही मग हे मित्राची गोष्ट आहे ना की मग ते आम्ही ते नाही ॲग्रीमेंट आवडलं, तर मग मित्र म्हणला आपण काय टेन्शन घ्यायचं, मी आहे ना म्हणला, मग मीच करतो म्हणला हे म्हणजे प्रकाशित. तर मग त्यानंतर मग ह्या मुसंडीच्या म्हणजे निर्मितीसाठी सनराईज पब्लिकेशनचा जन्म झाला. मग सावंत साहेबांनी त्यांचं रजिस्ट्रेशन केलं त्या सनराईज पब्लिकेशनचं, आणि त्या माध्यमातून वाचकांच्या भेटीला आली. नक्कीच मंडळी, आपण ज्यांच्याशी संवाद साधला ते या मुसंडी जी कादंबरी आहे त्याचे लेखक होते. दोघे सख्खे भाऊ आहेत. मुसंडीची स्टोरी जर बघायला गेलं तर अत्यंत इंटरेस्टिंग आहे. आणि मुसंडी लिहित असताना कशा प्रकारे त्यांना सुरुवातीच्या काळामध्ये अडचणी देखील आल्या, त्याचबरोबर शिक्षण घेत असताना अविनाश खरेने या पुस्तकाची लिहायला सुरुवात केली. त्याचबरोबर त्यांचे बंधू असणारे अमोल खरे देखील त्या ठिकाणी ड्युटीला होते. ड्युटीला असताना देखील एक 357 पेजचं जे आहे ते हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केलेलं आहे या ठिकाणी जर बघायला गेलं. आणि त्यांनी त्याचबरोबर प्रकाशन करणं आणि त्याचबरोबर लिहिण्यापासून जो तो त्यांचा संघर्ष होता, तो संघर्ष आपल्या coverage.com या मुलाखतीत मांडलेला आहे. आणि तुम्हाला जर हे पुस्तक उपलब्ध करायचं असेल तर करे सरांनी सांगितल्याप्रमाणे संभाजीनगर बीडमध्ये सध्या आहे, परंतु 2-4 दिवसानंतर ते वेबसाईट देखील तयार करणार आहेत. नक्कीच ही मुसंडी एक तुम्हाला बालपणीची आठवण करून देणारी कादंबरी आहे. नक्कीच मी देखील एक coverage.com संपादक म्हणून तुम्हाला आवाहन करेन की मुसंडी जर मी वाचली तुम्ही देखील एकदा वाचाच. coverage.com मध्ये मी इथंच थांबतोय. धन्यवाद.